श्रवणस्य विभेदेन फलभेदोंतर संस्थिता. श्रवणात फरक नाही, वचनात फरक नाही. वचस्य एकम मनस्य एकम कर्मस्य एकम अशी कन्या आम्हाला लाभली. बघा बघा, तिचं पूर्वाश्रमीचं रुक्मिणी आईचं नाव मीनाक्षी. हे आमची मीनाक्षी आहे. बर 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 रामकृष्ण हरी. आमची मुलगी आहे. हो हो रामकृष्ण हरी. 3-3 वेळेला आमची मुलगी आहे, आमची मुलगी आहे दाखवालो. आता त्यांच्या डोक्यातच लग्न नाही. ते काय पाहणार. आपण एखाद्याला आपल्या सासरवाडीला नाही. मी एक पोरगा माझ्या सासरवाडीला नेला. तो 3-3 वेळा मला तिथं विचारायचा, महाराज तुमची मेवणी आहे का, तुमची मेवणी आहे का महाराज. तू अरे म्हटलं माझीच मेवणी आहे, पण तू 35 आहे ती 9वीत आहे. काय मेवणी मेवणी करू राहिला. आता चोराच्या मनात चालणं. या बाबांच्या विठ्ठलपंतांच्या या महात्म्याच्या डोक्यातच लग्न नाही. हे 3-3 वेळा सांगता आमची रुक्मिणी, आमची मीनाक्षी. बरोबर रामकृष्ण हरी. त्यांचा उपचार घेतला. इंद्राणीच्या तटाकावर आले. सिद्धोपंत सोडून निघता निघता त्यांना विचारता, का हो नेमका आळंदीत मुक्काम आहे किती दिवस. म्हटले 4 दिवस आहे. बर बर बर. ते वर्तन पालन असं वाटलं मुलाला आपली मुलगी द्यावी. बाप विठ्ठल पंताचा सासरा सिद्धोपंत असू द्या, नाही तर तुम्ही मी असू द्या, ज्याला मुलगी आहे ना महाराज त्याला कळतं आपली पोरगी कोणाला द्यावी. कीर्तनात बसलेली खूप मोठी महिलांची संख्या आहे, मुलींची संख्या आहे. ओघाओघात कीर्तनाला बसलेल्या सगळ्या मीनाक्षींना, सगळ्या रुक्मिणींना सिद्धोपंतांच्या नात्याने, बाप या नात्याने, भाऊ या नात्याने, मुली जेवढ्या कीर्तनात बसलाय तेवढ्यांना आमची हात जोडून विनंती, पोरीहो तुमचं लग्न करण्याची संधी आम्हाला द्या. आम्ही तुमचं वाईट करणार नाही, चुकीचं करणार नाही. अरे कोणता बाप आहे असा जगातला की जो आपल्या पोरीचं चुकीचं करतो. पोरीहो तुम्ही जे चुकीचं पाऊल घालाल त्यानं आम्हाला आयुष्यभर रडावं लागेल. माझ्या बहिणीनो, आम्ही बिना भाकरीचे जगू शकतो पोरीहो, बिना इज्जतीचे नाही. राहू द्या त्या पाठीमाग मामाला उभा, धरू द्या अंतरपाठ, येऊ द्या भूदेवाला, त्या ब्राह्मण देवतेला म्हणू द्या तुमच्या लग्नात 5 मंगलाष्टका. अरे आळवणी घातली या मित्रमंडळींकडे, या हो महाराज एक मंगलाष्टक म्हणा हो आमच्या पोरीच्या लग्नात. पंडित महाराज या हो, आशीर्वाद दे जाओ आमच्या पोरीला. पाया पडलाय तुमचा बाप या वारकऱ्यांच्या, तुमच्या लग्नासाठी. येऊ द्या त्या सगळ्या वारकऱ्यांना. 5 वर्षाच्या होतात तुम्ही, त्यावेळेला रानातून दमून आलेला बाप घरात पडला की तुमची माय म्हणायची, जा जा गावात लग्न आहे. तो म्हणतो, अगं मी दमून आलो रानातून. तुम्ही किती दमून आले तरी लग्नाला जा. पोरगी 5 वर्षाची, आता का लग्नाला पाठवते. बायको म्हणते, मालक आज लग्न त्यांच्या घरी आहे, उद्या आपल्या घरी आहे. अरे लेक 5 वर्षाची होती, तुम्ही 5 वर्षाच्या होत्या तेव्हा तुमच्या लग्नाची चिंता डोक्यावरती धरून जीवन जगणाऱ्या या मायबापाची थोडी तरी कदर ठेवा. 2 वर्ष ओळख झालेल्या फकीराबरोबर 20 वर्षाचा बाप विसरून निघून जाता. 6 महिन्यात बापाला पत्र पाठवता प्रॉपर्टीत हिश्श्याचं. पोरी हो, आम्ही जी प्रॉपर्टी कमवलेली आयुष्यात अपार कष्ट करून मेहनत करून, ते त्या फकीराच्या नावावर करून द्यायला नाही. आम्ही जन्माला घातलेल्या पोरांकरता कमवलेली प्रॉपर्टी आहे. तुम्ही कोणाही सोबत निघून जाल आणि त्याला आमची प्रॉपर्टी दान करायची. त्याच्या बापाची ठेव आहे कधी, मक्तेदारी आहे कधी, करू द्या. टाकू द्या या लोकांना मंगलाष्टका, तुमच्या अक्षदा तुमच्या डोक्यावर. अरे फोटो काढायला स्टुडिओत न जाणारी तुमची माय तुळशीला पाणी घालताना कधीतरी या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या. ती मेल्यावर तिचा तेवढाच फोटो तुमच्या घरात लावायला शिल्लक असेल, ध्यानात ठेवा. तिचा फोटो सुद्धा नाही. तुम्ही इतक्या इज्जतदार आईच्या मुली आहात की तुम्हाला तुमच्या आईचा फोटो लावायचा झाला तर एखाद्या लग्न कार्यात शोधावं लागेल. ती स्टुडिओला फोटो काढायला गेली नाही. कधी स्वतः करता पोशाख न आणणाऱ्या बापाला एकदा सासूरवाडीहून आलेला खादीचा ड्रेस तुमच्या लग्नात घालून फिरू द्या मुक्तकंठाने. अनेक लोकांच्या दारात पोरी हो, आम्ही जेवलोय त्यांच्या लग्नातलं अन्न. तुम्ही तरुण झाल्या त्यावेळेला ती माणसं आम्हाला विचारता, का हो आता लग्न असेल ना आपल्या बाईचं. हो हो, आपल्या बाईचा सोहळा करायचा. आता एकदा लोकांच्या दारात जेवलेल्या अन्नाचं ऋण फेडू द्या. आपल्याही वाड्यात एकदा पंक्तीचा बेद घालू द्या आणि त्या अन्नाचं पांग फेडू द्या. उपकार आहे, त्या अन्नाचं ऋण आहे आमच्यावर, ते कर्ज उतरवू द्या.
एकुलता एक भाऊ आहे तुमचा, पण तो थरथरलेल्या हाताच्या बापाचा हात धरतून सांगतो, बाबा माझं लग्न साधं सुध करा, पण बाईची हाऊसमूस करा. हे म्हणणाऱ्याच्या बहिणी आहात तुम्ही. काय रुक्मिणी मातेचा सुंदर इतिहास आहे महाराज, की बाबा तुम्ही म्हणाल तो वर माझ्यासाठी, मी म्हणेल तो नाही. रुक्मिणी, अगं मीनाक्षी, तुझ्या करता या वरा इतका सुंदर वर नाही. गेले सिद्धेश्वराला मिठी मारली, सिद्धेश्वरा मला माझी मुलगी द्यावी वाटते रे याला, पण त्यांची काही वृत्ती विवाहाची दिसत नाही. 2 दिवस झाले. 3ऱ्या दिवशी सिद्धेश्वर स्वप्नात गेले सिद्धोपंतांच्या, सांगितलं तुझी मुलगी यालाच दे, हाच त्या योग्यतेचा आहे. भक्ती आणि ज्ञान वैराग्यावडी, भक्ती आणि ज्ञान वैराग्यावडी, वसती उघडी तुझ्या अंगी, वसती उघडी तुझ्या अंगी, तुम्ही लक्षपूर्वक कीर्तन ऐकताय, खूप सुंदर चरित्र आहे. भक्ती आणि ज्ञान वैराग्यावडी, वसती उघडी तुझ्या अंगी. अरे तुझ्या अंगात विवेक आहे, वैराग्य आहे, हे जाऊन त्या विठ्ठलपंताला सांग आणि तुझी मुलगी याला दे. सिद्धेश्वराची आज्ञा झाल्यावर सिद्धोपंत विठ्ठलपंताकडे आले आणि त्यांना म्हटले, महाराज मला रात्री एक स्वप्न पडलं. काय? भगवंतानं मला सांगितलं माझी मुलगी तुम्हाला देऊन टाका. ते विठ्ठलपंत म्हटले, लग्न करायचं मला, तुमच्या मुलीला स्वप्न पडतंय तुम्हाला, लय कमाल आहे हो तुमची. आता मला लग्न करायचं तर देवा ना, माझे स्वप्न देव ना, तुमच्या येऊन काय फायदा आहे. आता जरी एखाद्या पोरीचा बाप म्हटला की मला असं स्वप्न पडलं, स्वप्न पडलं हो, पाय धरेल महाराज त्याची. तुमचं स्वप्न लवकर साकार करावं, कारण मला हे स्वप्न लय दिवसाचं पडतंय. विठ्ठलपंत म्हटले, लग्न मला करायचं, स्वप्न तुम्हाला कसं. मी खोटं बोलणार नाही. आयुष्यभर सिद्धेश्वराची सेवा केली, माझ्या उपासनेचं सगळं पुण्य निघून जाईल. या इंद्राणीसारखं पवित्र वाहणारं जल माझ्या अंतःकरणात प्रेमानं वाहत आहे. मला देव स्वप्नात येऊन सांगतोय तुम्हाला माझी मुलगी द्या. ऐकलं नाही. विठ्ठलपंतांकडे कठीण वैराग्य होतं, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असं वैराग्य होतं. ऐकलं नाही त्यांनी. ते म्हटले, जर आजच्या दिवस माझा मुक्काम अजून आळंदीत आहे, मला असं स्वप्न पडलं तर मी तुमच्या मुलीशी लग्न करेन. सांगितलं, सिद्धेश्वरा आता तूच पा, सेलूकर. शेवटची रात्र मुक्काम 5व्या दिवसाचा विठ्ठलपंतांचा. विठ्ठलपंतांचं आधीचं नाव आहे वेद मातू. 12 वर्ष गायत्री मातेची पुरस्चरण केली, नाव ठेवलं वेद मातू. नाथ परंपरेतले साधू चिडले, गहिनीनाथ आपेगावला आले. मुक्ताबाईंची ज्ञानोबाईंची आजी आहे निराबाई. त्या निराबाईला सांगितलं, निरे अगं पोरग झालं आमच्या कृपेनं, नाव ठेवते वेद मातू, याचं नाव विठ्ठल ठेव. विठ्ठल आवडी ठेवी येले नाम, निराईस प्रेम गहिनीनाथी असं प्रमाण आहे. नाव विठ्ठल ठेव. गहिनीनाथांनी विठ्ठलपंत नाव ठेवलेलं. ते विठ्ठलपंत प्रचंड साक्षात्कारी महापुरुष, स्वतः भगवान परमात्मा. मंगल वेळेत, सकाळच्या वेळेत, ब्रह्म मुहूर्तावर विठ्ठलपंतांच्या स्वप्नात गेले. सांगितलं, मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी, मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी, मनोनी स्वीकारी आज्ञा माझी, मनोनी स्वीकारी आज्ञा माझी.
विठ्ठला रे मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी, 4 मुलं हिच्या पोटी जन्माला येणार आहे, तू हिचा स्वीकार कर. विठ्ठल पंतांनी ती आज्ञा पालन केली. विठ्ठल पंताचं वेदमातू नाव हे विठ्ठल ठेवलेलंच होतं, पण मीनाक्षी हे नाव रुक्मिणी मातेचं विठ्ठलांबरोबर विवाह झाल्यावर सगळे रुक्मिणी म्हणायला लागले विवाह झाला. त्या विवाह झाल्यानंतरच्या कालावधीतही विठ्ठल पंतांचं चित्त काही परमार्थात संसारात रमत नव्हतं. सारखी परमार्थिक साधना, सेवा, उपासना, जगण्यामध्ये कर्मशः बदल झालेला होता. भगवत साधनेत ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती, ऐश्वर्य सर्वानात भक्ती ही उत्पन्न हा नापी वर्धते, विना गुणानुसंधानात भगवत पाद्य पद्मय हो. अनुसंधान घडत नाही तोपर्यंत अनुभूती येत नाही. माझं अनुसंधान घडलंय, मला आता संसाराची अनुभूती येणार नाही, संसारात पडायचं नाही. वेळोवेळी रुक्मिणी मातेला म्हणायची, रुक्मिणी अगं माझं मनच रमत नाही संसारात, माझं मनच रमत नाही संसारात, मला संसारच करावं वाटत नाही, सारखा संन्यासच घ्यावं वाटतो, संन्याशीच व्हावं वाटतं, थांबवच वाटत नाही संसारात, थांबवच वाटत नाही. एक दिवस रुक्मिणी माता त्यांच्या कामात आहे, व्यस्ततेत आहे, आणि विठ्ठल पंत कडक उन्हात आले. आणि आल्या आल्या पाण्याचा ग्लास हातात देणाऱ्या रुक्मिणीनं अत्यंत जीवाभावाने पाणी नेलं. आणि विठ्ठल पंत म्हटले, तुझ्या हातचं पाणी सुद्धा आता रुचना, गोड लागना, मला संसारच करावं वाटत नाही रुक्मिणी. पाणी आणलं इतक्या उन्हामध्ये, एक ग्लास पाणी प्यावा, गार व्हावं, शीतल 2 शब्द प्रेमाचे बोलावे या भावनेनं रुक्मिणी माता जवळ आल्या. ती म्हणे मी हातातलं काम टाकून आली आणि तुम्ही संन्याशी व्हायची इच्छा करताय, जा बाबा जा बाबा, हे तिटकाऱ्यानं म्हटलं. पळत्या फळाची आज्ञा घेतली आणि विठ्ठल पंत घरातून बाहेर पडले, सरळ काशीला निघून गेले. तिथं संन्याशी झाले, दीक्षा घेतली. त्या संन्याशी दीक्षेकरता विठ्ठल पंतांनी जे काही कर्मशः बदल नावात करावा लागतो, वागण्यात करावा लागतो, तो सगळा करून घेतला. काही कालावधीनंतर ज्यांच्याकडं संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली ते श्रीगुरु आळंदीला तीर्थयात्रा करत करत आले. ते रामेश्वरमला जाणार होते. आणि त्यांनी रुक्मिणी माता, आजही ज्ञानोबांच्या दारात असलेला अश्वत्थ आहे, त्या अश्वत्थाला, त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा ज्ञानोबांची आई रुक्मिणी माता रोज करायच्या. प्रदक्षिणा करता 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 दर्शन होऊन आले. ही सुवासिनी स्त्री प्रदक्षिणा करून कोणीतरी महात्मा दिसतोय, पूज्य महात्म्यांच्या चरणावर प्रणाम केला पाहिजे या भावनेनं जवळ आली, नमस्कार केला. त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव, अखंड सौभाग्यवती भव. जरा हसू आलं त्यांना. त्या म्हटल्या, महाराज दर्शन घ्या आणि तुमची पुढची यात्रा करा, तुमचा आशीर्वाद काय आता शक्य नाही. का? कारण मी अशी बातमी ऐकली, माझ्या नवऱ्यानं संन्यास घेतलाय. बाळ नसून, तुझी कूस उजवलेली नसून, काय तुझ्या नवऱ्याचं वर्णन आहे? खाना खुना सांगितल्या महाराज. वक्ते बाबांनी सारं चरित्र लिहून ठेवलंय. खाना खुना सांगितल्या, ओळखला हा जी वर्णन करते तो तर आपल्याचकडे. बाई तुझ्या घरात आहे का कोणी? माझे वडील आहे, तुझ्या वडिलांची मला भेट करून दे. अत्यंत विनयानं रुक्मिणी मातेनं त्या महात्म्याला घरी आणलं. सिद्धोपंतांबरोबर वार्तालाप झाला आणि सगळी चर्चा ऐकून घेतल्यानंतर ते संन्याशी बाबा, ते स्वामी सिद्धोपंतांना म्हणतात, खांद्यावर हात ठेवून, सिद्धोपंत काळजी करू नका, तुमचा जावई माझ्याकडे. भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या रुक्मिणी मातेचे डबडबलेले डोळे, नवरा आजही संन्यासाश्रमात आहे आणि त्याने ही दीक्षा घेताना काहीतरी गुरूंपासून लपवलंय, ही विश्वासार्हता शब्दात दिसत होती. दोघांनाही घेतलं, रामेश्वरम थांबवलं आणि काशीला गेले. काशीला जाऊन विठ्ठल पंतांना रुक्मिणी माता आल्या हे काही सांगितलं नाही, परंतु सगळं विचारलं. खरंच सांगावं लागेल, आता खोटं बोलून जमणार नाही, खरी माहिती डोळ्यासमोर आली. सांगितलं, जरा मी उद्विग्न होतो संसारात, मला काही ते जमलं नाही, म्हणून मी दीक्षा घेतली. विठ्ठला माझी आज्ञा आहे तुला, आता तू आता संसार करायचा. व्रतसार, यज्ञोपवीत, जे जे काही ब्राह्मणाचे धर्म आहे सगळे कुलाचार जोपासण्याकरता पुढं करायची, संतती जन्माला घालायची. तुझ्या पोटी येणारी संतती या महाराष्ट्रात, या विश्वात क्रांती घडवणारी संतती असेल. मान्य केलं सेलुकर आणि गृहस्थ आश्रमी झाले, पण आळंदीकरांना ते काही सहन झालं नाही. एक काळ असा होता की विठ्ठल पंत लग्न झाल्या झाल्या जसे आळंदीत आले तसे विठ्ठल पंत जिथून जातील तिथं माणसं नमस्कार करायचे.
पण ग्रहस्थ आश्रमातून संन्याशी, संन्याशातून ग्रहस्थी झाल्यावर पुन्हा आळंदीत आल्यानंतर काळ इतका बिघडला, इतका बदलला की त्यांना विठ्ठलपंत ज्या ओट्यावर बसायचे त्या ओट्यावरून विठ्ठलपंत उठून गेले की आळंदीकर पाणी आणायचे इंद्राणीचं, त्या ओट्यावर घालायचे, तो अख्खा ओटा स्वच्छ करायचे. कदाचित हा काळ पुढं बदलल, या काळामध्ये बदल होईल या हेतूने, या भावनेने विठ्ठलपंत पुढं प्रवास करत राहिले. ऐका ऐका सेलूकर, सोन्याचा दिवस उजाळला आणि जे प्रमाण आपण आता म्हणून आलो, मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. अनुक्रमे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई ही 4 भावंड अवताराला आली. 4 भावंड मोठी व्हायला लागली. किती मोठी व्हायला लागली? एक दिवस असा आला की 12 वर्षाचे निवृत्तीनाथ, 10 वर्षाचे ज्ञानेश्वर महाराज, 8 वर्षाचे सोपान काका आणि 6 वर्षाची चिमुकली मुक्ताबाई. इतकं वय झालेलं आणि बापाचा रोज होणारा अपमान पोरांनी पाहावा. निवृत्ती दादांना आता कळायला लागलं होतं, रुक्मिणी मातेला निवृत्तीनाथांची, विश्वमौली ज्ञानोबारांची खूप मोठी काळजी वाटायला लागली होती. एक दिवस झोपेमध्ये सगळी मुलं असताना रात्री चिंतेत बसलेले नवरा बायको, रुक्मिणी मातेनं विठ्ठलपंतांचा हात हातात घेतला आणि सांगितलं, मालक, मला असं वाटतं आता पोरांना कळायला लागलं, मौजी बंधनं झाली पाहिजे, उपनयन संस्कार झाले पाहिजे. तुम्ही आता या आळंदीतल्या सगळ्या ब्राह्मणांच्या दारात जा आणि सगळ्या पंडितांना, शास्त्रींना आवर्जून सांगा, अन्याय आम्ही केलाय, अपराध आम्ही केलाय, गुन्हा आम्ही केलाय, आमच्या पोरांना शिक्षा देऊ नका. तुम्ही काय असेल ती शिक्षा आम्हाला द्या, आम्ही भोगायला तयार आहे. तुम्ही उद्याच त्यांच्या दारात भिकेचं दान मागायला जा, अपराधाच्या क्षमेचं दान मागायला जा, प्रायश्चित्ताचं दान मागायला जा. बायकोचं ऐकलं सेलूकर आणि विठ्ठलपंत दुसऱ्या दिवशी आळंदीकरांच्या, माधव शास्त्र्याच्या, त्र्यंबक पंताच्या, प्रल्हाद शास्त्रींच्या सगळ्यांच्या दारात आले आणि सांगितलं, आमच्याकरता तुम्ही न्याय करा. ते म्हटले, न्याय एकटा होणार नाही, पंचाची नेमणूक करावी लागेल. पंच नेमले. इंद्रायणीच्या तटाकावर सभा भरली. पहाटे 6 वाजेला त्या सभेमध्ये विठ्ठलपंत गेले. एखादा आरोपी जसा उभा राहतो तशा आरोपीच्या ठिकाणी विठ्ठलपंत उभे. भूदेवांनी चर्चा सत्र आयोजित केलं, सुरू केलं. सकाळच्या 6 वाजेला सुरू झालेलं चर्चा सत्र सेलूकर 9 वाजले तरी चालू होतं. 9 वाजेला सगळ्या ब्राह्मणांनी दूध घेतलं, विठ्ठलपंत मात्र उभे. 12 वाजेला सगळ्यांनी जेवण घेतलं, विठ्ठलपंत मात्र उभे. 3 वाजेला सगळ्यांनी दूध घेतलं, विठ्ठलपंत मात्र उभे. 6 वाजेला संध्याकाळी सगळ्यांनी दूध घेतलं, ताक घेतलं, विठ्ठलपंत मात्र उभे आहे. न्यायच होत नाही म्हणून थकलेले, दमलेले विठ्ठलपंत, पोटात अन्नाचं कण नाही, भर उन्हात पाण्याचा थेंब नाही आणि फक्त न्यायाची वाट पाहणाऱ्या विठ्ठलपंतांचे पाय थरथरायला लागले. 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले. रात्री काळोखात कुठं न्याय होत असतो का? पण अंधाऱ्या रात्रीत काळोखामध्ये सुद्धा या वारकरी संप्रदायाचा पाया उभारण्याचा न्याय झाला. तो अत्यंत निष्ठुर आणि कठोर असा होता. रात्री 9:30-10च्या सुमारास विठ्ठलपंत म्हटले, मायबाप, शास्त्रात काही न्याय निवाडा सापडत नसेल तर तुम्हीच आमचं शास्त्र आहे, तुम्हीच शास्त्र बनवून घ्या स्वतःला आणि तुम्हाला जो योग्य न्याय द्यावा वाटत असेल तोच आम्हाला न्याय द्या. तुझ्यासारखं पापी क्रूर कर्म कोणी केलं नाही. या केलेल्या कर्मा करता फक्त एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. वीज कडाडली तसा हाहाकार झाला विठ्ठलपंतासारख्या सज्जनाला. देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा झाली. धाडकन विठ्ठलपंत खाली पडले. सरा 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 एक एक ब्राह्मण उठायला लागले, निघून जायला लागले. सेलूकर दिवसभर उपवाशी असलेल्या विठ्ठलपंताला हाताला धरून उभं करावं, घराच्या वाटेला लावावं, इतकी सुद्धा माणुसकी त्या काळात आळंदी शिल्लक नव्हती. मंद मंद पाऊस चालू झाला. भर रात्रीच्या पावसानं विठ्ठलपंताला जाग आली. ब्राह्मणांनी मला शिक्षा दिली. माधव शास्त्र्यांनी देहांत प्रायश्चित्त सांगितलं. चला चला, ब्राह्मणापेक्षा एकदा सिद्धेश्वराला जाऊन विचारू. त्या सिद्धेश्वराकडे गेले. थोडा इको कमी करा. सिद्धेश्वराला मिठी घातली.
आणि सांगितलं बा सिद्धेश्वरा, आयुष्यभर तुझी पूजा केली, फुलांची आरास केली, तुला सजवलं, बिलवदड दिलं. का रे सिद्धेश्वरा, या ब्राह्मणांनी दिलेली शिक्षा, माधव शास्त्र्यांच्या मुखातून आलेलं वचन तुला मान्य का रे? एरवी कायम पूजा करत असताना बोलणारा सिद्धेश्वर मात्र सेलूकर आज शांत आहे. गरगर 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 वाजणारा तो गाभारा विठ्ठल पंतांना सांगत होता, विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त नाही माझा सिद्धेश्वर माझा सहकारी होणार, पण माझी इंद्रायणी माझी माय आहे बापा. अरे तानबाळ इंद्रायणीच्या तटाकावर ठेवलं तर इतकी संत वाहते की बाळाला धक्का लावणार नाही, इतकं प्रेम आहे तिचं वाहताना. जुडजुड 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 वाहणारी माझी इंद्रायणी मला न्याय देईल. लेकरू ठेवलं तर लेकराला स्पर्श करत नाही ना, मग हा विठ्ठल बाबा तिचं लेकरू आहे, मला माझी इंद्रायणी न्याय देईल. संत वाहणारी इंद्रायणी मात्र खडखडून 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 आवाज करून वाहत होती. विठ्ठलपंत पाण्यात गेले, इंद्रायणीला आवाज देतात, इंद्रायणी अगं ए मा इंद्रायणी, ए भगवती इंद्रायणी, या विठ्ठलपंतानं रोज तुझी स्नान संध्या उपचार केले, पूजन केलं, तुझं जल भगवान शंकरापर्यंत पोहोचवलं. सांग न ग इंद्रायणी, या भूदेवांनी दिलेला निर्णय तुला मान्य आहे का? एरवी संत वाहणारी इंद्रायणी खडखडून आवाज देत होती, देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत पुन्हा सिद्धेश्वराकडे आले. सिद्धेश्वर नाही, इंद्रायणी नाही. ज्या पिंपळाला माझ्या पत्नीनं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या, तो पिंपळ आमच्या सुखदुःखाचा साक्षीदार आहे. त्या पिंपळाजवळ आल्या आणि त्या अश्वत्थाला विचारलं, अश्वत्था तू तरी सांग ना रे बाबा, दिलेली शिक्षा तुला मान्य आहे का? सडसड 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 वाजणारी पिंपळाची पानं विठ्ठलपंताला सांगत होती, तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या. थरथरलेल्या पावनानं विठ्ठलपंत घराच्या दिशेने निघाले. रात्र ओलांडलेली होती, मध्यरात्रीचा कालावधी होता. वक्ते बाबांनी सगळं लिहून ठेवलंय मुक्ताई दिग्विजयामध्ये. या अभंगाची भूमिका मला तुम्हाला पटवून द्यायची, ऐका. घरी आले. रुक्मिणी आईसाहेब वाटच बघत होत्या मालकाची. नवरा आला याची चाहूल लागल्याबरोबर दार उघडलं, हातानं मालकाला आत घेतलं, पाण्याचा ग्लास दिला. पाण्याचा ग्लास ओठाला लागेल, पिल्या जाईल तोपर्यंत रुक्मिणी मातेनंही शांत राहायला पाहिजे होतं, निदान पाणी तरी पोटात गेलं असतं. पण पाण्याचा ग्लास उचलून ओठापर्यंत निवू देण्याची संधी विठ्ठलपंताला आली नाही. रुक्मिणी माता म्हणता, मालक ओ मालक, काय शिक्षा दिली ब्राह्मणांनी, काय न्याय निवाडा झाला सांगा. चातकासारखी वाट पाहते ही रुक्मिणी. न्याय ऐकायचंय? हो, न्याय झाला रुक्मिणी. कोणता झाला सांगा, माझा प्राण जायच्या अगोदर सांगा. अगं प्राणच जायचा न्याय झाला, देहांत प्रायश्चित्ताचा न्याय झालेला आहे. हातातला ग्लास खाली पडला. नवऱ्याला मिठी मारली. मालक हो रुक्मिणी, ब्राह्मण आपल्या घरी नाही, आपण त्यांच्या दारात गेलो होतो. आता दिलेली शिक्षा स्वीकारली पाहिजे, आता मान्य केला पाहिजे न्याय. रुक्मिणी, जड अंतःकरणाने तुला भेटायला आलोय. उद्या हा विठ्ठलपंतांना पोरांना ना आळंदीकरांना ना भिक्षा मागायला, शिक्षेचं दान मागायला गेलेल्या ब्राह्मणांना दिसणार आहे. मी आता निघणार आहे. मी निघणार आहे म्हणजे तुला माझ्या पश्चात मुलांचा सांभाळ करायचा आहे. तुम्ही एकटे जाणार? हो मालक. ज्ञानोबा निवृत्तीनाथांना, सोपान काकांना आणि या चितकला मुक्ताबाईला या रुक्मिणीच्या पोटात राहायला जागा मी दिलीये. माझ्या पोटात वाढली ही 4 लेकरं. या लेकरांचे बाप जर तुम्ही असाल तर यांना कुशी सांभाळण्याचा गुन्हा सुद्धा या रुक्मिणीनं केलाय. बाप होण्याचा जर तुमचा गुन्हा असेल तर आई होण्याचा माझा गुन्हा तुमच्यापेक्षा मोठा आहे. मी नाही राहणार. कैकई मातेनं शिक्षा दिली प्रभू रामचंद्राला वनवासाची, तर सीता घरी नव्हती. ती म्हणते, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. करोडपत्यासोबत कोणी संसार करेल महाराज? ज्या घरात कसलीच कमी नाही तिथं कोणती बाई नांदेल.
अरे पण ज्या नवऱ्यावर कर्ज आहे, ज्या नवऱ्याचा रोज अपमान झालाय, ज्याला लोक मरणाचा त्रास देत आहे, तो झोपलेल्याचं सोंग रात्री घेतो, डोळे बंद करतो, पण शेजारनी झोपलेल्या सखीला, मैत्रीण नावाच्या त्या पत्नीला, बायकोला नवऱ्याचे झोपेच्या सोंगेचे डोळे करतात. ती हातात हात घेते आणि म्हणते, मालक तुम्ही झोपला नाही, तुम्ही जागी आहे, जगाचा काय विचार करता? अहो ढाल बनून ही झाशीची राणी तुमच्या संसाराला सुखी करण्याकरता तयार आहे, तुम्ही मजबूत राहा. या विचाराच्या स्त्रियांचा महाराष्ट्र आहे. रुक्मिणी माता म्हटली, नाही मालक, मी तुमच्यासोबत असेल. रुक्मिणी, काका असेल, मावशी असेल, मामी असेल, सगळे असतील, आणि बाप नसेल आणि आई असेल तरी पोराला सनात म्हणता रुक्मिणी. पण ज्याला काका आहे, मामा आहे, मामी आहे, आत्या आहे, सगळे, माय नाही, त्याला अनाथ म्हणता रुक्मिणी. एकाच वेळेला बाप आणि एकाच वेळेला आई, दोन्ही छत्र हरू नको माझ्या लेकरांचं. माझ्या पोरांचा, या ज्ञानदेवाचा, निवृत्ती राजाचा सांभाळ तू कर. नाही महाराज, मी तुमच्या गैरहजेरी त्या लेकरांचा सांभाळ करू शकत नाही. बाप नसला तरी चालेल रुक्मिणी, मायचा पदर पाहिजे ग लेकरावर. तू का हट्ट करते? तुम्हाला माझी शपथ आहे मालक, मला थांबायचा आग्रह करू नका. हिला थांबायला नकार दिला तर पोरं उठतील, जाता येणार नाही देहांत प्रायश्चित्ताला. बरं बाबा, चल तू सोबत. रुक्मिणी मातेने नवऱ्याबरोबर जाण्याची तयारी केली. दोघांनी घरातल्या देवघरासमोर आपलं मस्तक टेकवलं, डोकं टेकवलं. विठ्ठलपंतांनी जड अंतःकरणाने चारी झोपलेल्या पोरांना पाहिलं. रुक्मिणीचा हात हातात धरला. एका नजरेनं विश्वमाऊली ज्ञानोबाऱ्यांना पाहायला लावलं, निवृत्तीनाथांना, सोपान काकांना, मुक्ताबाईला पाहायला लावलं, आणि बायकोला, पत्नीला, रुक्मिणी आईसाहेबांना ओढून दरवाजेच्या बाहेरून तुळशी वृंदावनापर्यंत आणलं. तुळशी वृंदावनाजवळ आल्यानंतर विठ्ठलपंताच्या हाताला हिसका मारून रुक्मिणी माता पोरांकडं पडत हात गेल्या. शेवटी माय होती महाराज. आणि निवृत्तीनाथांकडं पाहिलं, नवऱ्याला आवाज दिला, हाताने बोलावलं, मालक या. आपण जर न सांगता निघून गेलो तर हे जीवनभर पोरं आपल्याला पाहत राहतील, माझे मायबाप कुठं गेले, माझे मायबाप कुठं गेले. यातल्या एखाद्या समजदार पोराला आपण देहांत प्रायश्चित्ताला चाललो याची बातमी द्या. आपला निवृत्ती मोठा झाला, आता 12 वर्ष वय त्याचं, निवृत्ती येतो, निवृत्ती परायण जग नाही त्याचं. द्या त्याला, सांगा, द्या एवढा निरोप. हळूवार निवृत्ती राजाला उठवलं आणि सगळं सांगितलं. निवृत्ती, देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा आम्हाला झाली, पुन्हा आम्ही तुम्हाला कधी दिसणार नाही. निवृत्ती, तुला खंबीर व्हायचं आहे, 3 भावांचा सांभाळ करायचा आहे. निवृत्तीनाथांच्या डोळ्याला पाणी कळत नाही, हे मध्यरात्रीत, अर्ध्या रात्रीत काय होत आहे आता. निवृत्तीनाथांचा हात धरला. रुक्मिणी माता म्हणता, निवृत्ती, हा आपला भाऊ आहे, याचं नाव ज्ञानदेव आहे, हा महाविष्णूचा अवतार आहे. या ज्ञानेश्वराच्या हातून जगविख्यात भगवती ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ बाहेर येणार आहे. निवृत्ती, तुला काही बोलला तर ऐकून घे, पण आपल्या लहान्या भावाला कधी कमी पडू देऊ नको. निवृत्ती, माझ्या ज्ञानाचा बाप हो. निवृत्ती, आपल्या भावाचा आवाज खूप छान आहे. निवृत्ती, सगळे म्हणतात त्याला कल्पकता आहे, महाविष्णूचा अवतार आहे. सांभाळशील ना निवृत्ती? हो मा, सांभाळेल. सांभाळे नाही, मी दोघांना, तिघांना सांभाळेल. हा सोपान आहे, सदा ब्रह्म अवस्थेत राहणारा महात्मा आहे. तुला त्रास नाही रे देणार, काही बोलणार नाही. निवृत्तीनाथ बोलतात, ज्ञानोबाराय बोलतात, मुक्ताबाई बोलतात, असं तुम्ही खूप ऐकलं असेल. पण सोपान काका बोलतात असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. का? स्थिती ब्रह्मभावाची आहे. हा ब्रह्म साक्षात्कारी महापुरुष आहे, महात्मा आहे. सांभाळे नाही. आणि आपली बहीण आहे, भाऊ सगळ्यात लहान आहे, बोलायला जरा चापट आहे रे निवृत्ती. गौरवर्ण आहे, बोलायला राग येईल असं बोलते, अनुकुची दार शस्त्राची वाचा तिला आहे. पण निवृत्ती,
ही रुक्मिणी जरी गैरहजर असली तरी रुक्मिणीची उणीव तुम्हाला उभ्या आयुष्यात कधी भासू देणार नाही. अशी ही मुक्ता नाही, मुक्ता अधिक आई ही तुमची मुक्ताई होणार आहे. तिला सांभाळ. सगळ्या लेकरांच्या अंगावर हात फिरवला, ज्ञानोबारांच्या गालाचा गोड मुका घेतला. कोळ्या कोळ्या मुक्ताबाईकडे आले. डोळ्यावर आलेले मुक्ताबाईची मुलगीच केस सरळ केले, माग केले आणि मुक्ताबाईच्या गालावर ज्या वेळेला मुका घेतला त्यावेळेला सगळं डोळ्यातलं टप 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 पाणी मुक्ताबाईच्या डोळ्यावर पडालं. माता रुक्मिणीने तो डोळ्यावरचं सारं पाणी पुसलं. सेलूकर, ते पाणी नाही पुसलो, मुक्ताबाईच्या आयुष्यातलं मातृत्व पुसून टाकलं. लक्षात ठेवा. जसा या देशाच्या स्वातंत्र्यतेचा इतिहास भगतसिंगाच्या, राजगुरूंच्या, सुखदेवाच्या बलिदानाने लिहिला जातो, तसं या भगवती ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या निर्मितीचा इतिहास विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या देहांत प्रायश्चित्तानं लिहिला जातो. ही कायमस्वरूपी स्मरणात राहू द्या. हा इतिहास या संप्रदायाचा, तुमच्या पुढं जो ग्रंथ आला त्या ग्रंथाचा किती समर्पण केलं असेल. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब निघून गेले. निवृत्तीनाथांनी तुळशी वृंदावनाला आपली पाठ टेकवली. आई वडील गेल्याचं दुःख आहे, पण ज्ञानोबाराई उठल्यानंतर उत्तर काय देऊ याचं उत्तर नाही. मुक्ताबाई उठल्यावर काय सांगू याचं उत्तर नाही. सोचे ना काही. सकाळ झाली, ज्ञानोबाराई उठले, मुक्ताई उठल्या. दादा आई कुठे आहे रे? दादा आई कुठे आहे रे? दादा आई कुठे आहे रे? तेवढ्यात मुक्ताबाईचा, 6 वर्षाच्या मुक्ताईचा रडतानाचा आवाज आला. आई आई. ज्ञानोबारायांना ज्या अर्थी निवृत्तीनाथ काही बोलत नाही त्या अर्थी काहीतरी घडलंय हे ज्ञानोबारांच्या लक्षात आलं. दोघंही भाऊ जवळ आले. छोट्या बहिणीला कडेवर उचलून घेतलं, सोपानाला पोटाशी धरलं, सांगितलं पुन्हा पुन्हा हा प्रश्न मला कधी विचारणार नाही असं वचन द्या, मग सांगतो तुम्हाला आई कुठे बाप कुठे. नाही विचारणार निवृत्ती दादा. कुठे आपली आई, कुठे आपला बाप? माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, सांभाळी विठ्ठला, सांभाळी विठ्ठला, सांभाळी आता आपला आई आपला बाप पंढरीचा विठुराय आहे. खूप मोठा प्रसंग आहे. मला या अभंगाची भूमिका या प्रसंगाशिवाय सांगता आली नसती, तुम्हाला इथे कळालं नसतं. काही दिवसाने 2 जोड्या शिवल्या अभंगाच्या समन्वयानं सांगतोय का. निवृत्तीपट आणि एक ज्ञानपट, 2 खेळ तयार केले. एक निवृत्तीपट आणि ज्ञानपट. हे खेळ कोणा करता? एक खेळ सोपान काका करता आणि एक खेळ चितकाला मुक्ताबाई करता. मुक्ताबाईच्या ज्ञानेश्वर दिग्विजय या चरित्रातला हा खेळ आहे. अरे लेकरू शांत बसायला हातात मोबाईल देणाऱ्या महिलांनी या विशाल महाराज कोलेंचं आवर्जून आहे का? तुम्ही जर तुमच्या पोराला शांत बसण्याकरता हातात मोबाईल देत असाल तर तुम्ही जगातल्या सगळ्यात मोठ्या त्या पोराच्या विरोधकात. लक्षात ठेवा.
तुमच्या मुलाच्या जीवनात अभिनव क्रांती व्हावी, त्याचं बल व्हावं, त्याचा उत्कर्ष व्हावा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या गोजीरवाण्या लेकराच्या हातात ज्ञानपट द्या, अर्थात ज्ञानेश्वरी द्या. आणि ज्ञानेश्वरी नाही वाचता आली तरी त्याला रोज त्याचं पवित्र मस्तक पवित्र ज्ञानेश्वरीला टेकवा. त्याचे इतकं सुंदर चित्रण, सुंदर आनंद घरात नाहीये, तुम्हाला काय सांगा. अरे चोळीची गाठ सोडल्याशिवाय बाळ तृप्त होत नाही, आईला गाठ सोडावी लागते. तसं ज्ञानेश्वरीची गाठ सोडा, जीवन समृद्ध होत नाही त्याशिवाय. हा गाठ सोडवणारा आणि संसारातल्या गाठी मिटवणारा सप्ताह आहे. हा उत्सव खूप मोठं दान देणार आहे. ज्ञानपट निवृत्तीपट 2 खेळ मुक्ताबाईंनी खेळावे. दोन्ही भावांनी जोडी घ्यावी. मुक्ताबाईला सांगावं आता तुम्ही खेळा. निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न, सांबारी सोपान मज लागी, सांबारी सोपान. निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न, सांबारी सोपान मज लागी, सांबारी सोपान. निवृत्ती माझ्या सोपान काकांनी लहान्या बहिणीकडे लक्ष ठेवायला घरी थांबावं. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारांनी जोडी घेऊन जावं. थोडा वेळ खेळ खेळले. मुक्ताबाईंनी आपले पंचे घेतले भावंडांचे. इंद्राणीला धुवायला निघाल्या. दोघंही भाऊ आळंदीत आले सिद्धबेटातून. ज्या माधव शास्त्र्यानं विठ्ठल पंतांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली होती त्याच दारात विश्वमाऊली ज्ञानोबर आहे. ज्या ज्ञानोबरांचं नाव घेतलं की रोज 1.5 ते 2 लाख लोक 24 तास सेलू मध्ये जेवताय, पोटभर जेवताय, पंचपक्वान्नाचा बेत खाताय, 40-45 पदार्थाचं ताट डोळ्यासमोर ज्या ज्ञानोबरांचं नाव घेतल्यामुळे येतं. त्या ज्ञानोबरांनी माधव शास्त्र्याच्या दारात दिलेला आवाज आहे, ओम भवती भिक्षाम देहि माते. माते वाढ ग मला भिक्षा. माधव शास्त्र्याच्या बायकोनं चपाती भाजी सारी भिक्षा आणली, मधुकरी आणली, ज्ञानोबरांकडे दिली. माधव शास्त्री पळत आले. जितक्या वेगात पळत आले सेलूकर तितक्या वेगात ज्ञानोबरांना लात मारली. ती चपाती गटारीत पडाली. सगळी भाजी ज्ञानोबरांच्या अंगावर उडाली. केविलवान नजरेनं ज्ञानोबा हात जोडून म्हणत होते माधव शास्त्र्यांना, काका मारू नका. आळंदीत अन्न खायचा अधिकार नसेल तर आम्ही सिद्धबेटाच्या जवळ इंद्रायणीचा गटागटा पाणी पिऊन जीवन जगू. तुम्हाला अन्न नाही मागणार काका. काका काहीच देऊ नका, फक्त म्हणा तुम्ही आमचेच रे पोरो. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट झाला होतयाचा सारथी. साधना करती तुझी रे
सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आबाळ ज्याचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट जाला. श्रीमंताच्या पोराला काय मांडीवर घेता? अरे ज्याची माय नाही त्याला मांडीवर घ्या. करोडपतीच्या अवलादीचे काय मुके घेता? ज्यांनी तुमच्या आणि माझ्या सुखाकरता आई वडील हे छत्र हरवलं, त्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचे रोज मुके घ्या. ती माय आपली. नवीन शोरूम मध्ये गाडी घ्यायला कोणी येईल, पण सापडे ना वाट ज्याला. ज्याला वाटच दिसत नाही, काय करू, सारे रस्ते बंद झाले, ना खिशात नाणं ना जग जवळ आहे, करू काय? अशा वेळेत एखाद्याला सहकार्य करा. पण ती भूमिका आळंदीत नव्हती. चला, ज्ञानोबांच्या चरित्रातून बाहेर नाही निघतायत महाराज. सगळं कठीण आहे ते ज्ञानोबांचं चरित्र. आपल्याचं नातं होतं चरित्राचं. या ओव्या बोलतात माणसाशी, मागून आवाज देतात ओव्या ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला. मागून तो पुढं चालला की ज्ञानेश्वरी मागून आवाज देते. ते काही साधी शक्ती आहे का? ते हे माय ज्ञानेश्वरी आई आहे ती. ज्ञानोबारांनी पडलेली जोडी उचलली. नाथांनी ज्ञानोबारांना पडताना पाहिलं. पडता 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 ज्ञानोबाराय सिद्ध बेटात आले. सिद्ध बेटात आले. सोपान काका झोपलेले. ताटीला ती जोडी अडकवली. ज्ञानोबाराय हात घेतले, गेले, पद्मासन मांडलं आणि पद्मासनातून ज्ञानोबारांनी ठरवलं, आता दिसू नये जना. आता या लोकांमध्ये थांबायचं नाही, आता खूप झालं. लाता मारण्यावरती आली लोक. काय यांच्यासाठी काम करता आणि काय यांच्यासाठी चळवळ उभी करता? काय लोपलेलं ज्ञान बाहेर काढायची हौस करता? जग त्या उपयोगाचं नाही. उद्विग्न झालेल्या ज्ञानोबारांनी ताटी लावली. निवृत्तीनाथ आवाज देत आहे, सोपान काका आवाज देत आहेत. ब्रह्मवृंदराच्या द्वारा ब्रह्ममध्यामधून प्राणाचं उत्क्रमण करावं, कारण ज्ञानोबारे योगी आहे. ज्ञानोबारांनी योग वाटेने आपल्या प्राणाचं उत्क्रमण सुरू केलं. लक्ष द्या, प्राणाचं उत्क्रमण करता 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 प्राण त्याग करायचा. प्राण शेंडीच्या जागेवरून ब्रह्ममध्यामधून बाहेर काढायचा. या वाटेने योगाची प्रक्रिया ज्ञानोबारांनी सुरू केली. सोसाट्याचा वारा सुटला. भर दिवसासुद्धा काळोख दाटले. जणू काय होतंय, प्रलय होणार आहे की काय, असा सोसाट्याचा वारा. ढग दाटून आले. गडगड 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 ढगांचा आवाज आला. भावंडांची पंच धुवायला गेलेल्या मुक्ताबाईंनी तो आवाज इंद्रायणीच्या तीरावर ऐकला आणि मुक्ताबाईंनी डोळे बंद केले आणि पाहिलं, कोणीतरी योगी महापुरुष आपल्या प्राणाचं उत्क्रमण करायला बसलाय. कोण आहे तो? डोळे बंद करून चेहरा पाहिला तर तो दुसरा तिसरा कोणाचाच नव्हता. आता माझ्या ज्ञानदादाचा चेहरा आहे. म्हणजे आम्हाला सोडून ज्या मांडीवर हसायचं रुसायचं, ती मांडी सुद्धा आता थांबायला तयार नाही. मी ज्ञानदादांना असं थांबू देणार नाही. पण मी पळत गेली तर खूप उशीर होईल. ज्ञानोबारा योगाच्या वाटेनं प्राणाचं उत्क्रमण करत आहे. योगाच्याच वाटेनं ज्ञानोबारांना थांबवायचं म्हणून. कारण ज्ञानोबारा जर योगी आहे सेलूकर, तर मुक्ताबाई योग माया हे लक्षात ठेवा. त्याच इंद्रायणीच्या तटाकावर मुक्ताबाईंनी आपलं पद्मासन मांडलं. ज्ञानोबारांच्या अगोदर आपल्या प्राणाचं उत्क्रमण केलं. प्राण ज्योत बाहेर काढली. ती मुक्ताबाईची प्राण ज्योत सिद्ध बेटाच्या पर्णकुटीत गेली. ती काही 5व्या मजल्यावरची झोपडीची ताटी नव्हती. 5व्या मजल्यावरचं दार नव्हतं की ज्ञानोबारांना आवाज द्यावा लागला मुक्ताबाईला, तुम्ही ताटी उघडा, ताटी उघडा. ती ताटी झोपडीची नव्हती, घराची नव्हती. ती ताटी तुमच्या माझ्या अंतःकरण वृत्तीची होती. ती ताटी ज्ञानेश्वरीची होती. ती ताटी अमृत अनुभवाची होती. ती ताटी हरिपाठाची होती. ती ताटी चांगदेव 65ची होती. ती ज्ञानोबारांना उघडायला लावायची. हा निर्धार करणाऱ्या मुक्ताबाईने आपली प्राणज्योत ज्ञानोबारांच्या नासिकेतून आत प्रवेशित केली. ज्ञानोबारांच्या नासिकेतून मुक्ताबाई आत गेला. योग वाटेनं ज्ञानोबारांचा प्राण कंठापर्यंत आलेला होता.
चितकला मुक्ताबाईत विश्वमाऊली ज्ञानोबा कंठामध्ये आडव्या झोपल्या आणि योग मायेनं ज्ञानोबारायांच्या योग वाटेला कंठामध्ये दिलेला आवाज म्हणजे या अभंगाचं पहिलं चरण.